व्युत्पत्ती कोश स्थूल वाचन। इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली। कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले। हे शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते। शब्दाची व्युत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे। एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले। सई हा शब्द संस्कृत मधील सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे। हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल। आपल्या परिचयाच्या शब्दांची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा। व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासण्याची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे। विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थाचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात। शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात। हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे। खालील संवाद वाचा। राधा: आई, हे काय आहे ग कोपऱ्यात? आई: अगं ती सतार आहे। ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली महाराजांकडून। गावाकडे होती, ती आज आणली आहे। राधा: इनाम? इनाम म्हणजे काय ग आई? आई हसून: अगं इनाम म्हणजे बक्षीस। राधा: अगं माझ्या वर्गातील तनिया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार। आई: हो मला माहीत आहे ती। राधा: इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? आई: कसा झाला असेल ग हा शब्द तयार? आई: थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल। त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल। इनाम न कायमची देणगी, मोफत वतन, बक्षीस, प्राइज, गिफ्ट, इनाम, ग्रँट, इन अधिक आम बरोबर वरिष्ठांकडून देणगी। आई: बघितलंस का राधा, हे इथं लिहिले आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे। आता आपण दार हा प्रत्यय शोधू। दार प्र स्वामित्वदर्शक फारसी प्रत्यय ए टर्मिनेशन शोविंग पझेशन। बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे। स्वामित्वदर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय। इथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल। जबाबदार हा शब्द तुला माहीत आहे ना, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार। तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजेच ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस। राधा: आई, ही माहिती किती छान आहे। आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन। मराठी व्युत्पत्ती कोश कृपा कुलकर्णी। व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान। एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे। अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश। भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात। व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते। उदाहरणार्थ, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत। व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो। उदाहरणार्थ, मराठीतील आग हा शब्द
संस्कृतमधील अग्नीपासून आला हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपेकरणाची प्रवृत्ती असते. उदाहरणार्थ, अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्नी हा शब्द तयार झाला. हा उच्चार सोपा होत होत मराठी, हिंदी यासारख्या आधुनिक भाषात त्यापासून आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण होते. कधीकधी व्याकरणिक घटकांचीही देवघेव होते. या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतोच. भाषा, मूळ शब्द आणि मराठी शब्द. संस्कृत भाषेमध्ये मूळ शब्द तुंड, मराठी शब्द तोंड. कन्नड भाषेमध्ये मूळ शब्द तुप्प, मराठी शब्द तूप. अरबी भाषेमध्ये मूळ शब्द इत्र, मराठी शब्द अत्तर. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. निरीक्षण करा. तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा, उदाहरणार्थ व्हॉट्सॲपची भाषा, या सगळ्यात खूप फरक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधीकधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. उदाहरणार्थ, शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाख असा होता. हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थ सुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. उदाहरणार्थ, वात, पवन, मरुत, समीर, अनिल या अनेक शब्दांसाठी एकच अर्थ असणारा शब्द म्हणजे वारा. वेगवेगळ्या संदर्भात त्याचा वापर होतो. पवनचक्की, वातचक्र. तसेच समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात. शब्द एक, पाठ. वेगवेगळे अर्थ. माझी पाठ दुखत आहे. पाठ शरीराचा अवयव. 2. हा पाठ सोपा आहे. पाठ पुस्तकातील धडा. व्युत्पत्ती कोश कसा पाहावा? आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ, दिवाळी हा शब्द कुठून आला असेल? दिवाळी, स्त्री, दिव्यांची रांग, एक सण, दिव्यासंबंधी. अ रो ऑफ लाईट्स, हेन्स अ हिंदू फेस्टिवल विथ नो नॉकटर्नल इल्युमिनेशन्स. सन, दीपावली, दीपाली, प्रा, दिवाली, दिवावली, बंग, दिवयाली, ओ, दिआली, हिंग, प, दिवाली, सिन, डियारी, गुजराती, दिवाळी. दिवाळी हा शब्द आपण पाहिला. मूळ संस्कृत शब्द दीपावलीपासून तो आला आहे. संस्कृत शब्द दीपावलीचा ली ह्रस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. या शब्दातील दी व ली दोन्ही दीर्घ आहेत, पण दिवाळी हा शब्द मराठी आहे, त्यात दी हा ह्रस्व येतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटले असेल, पण ही शब्दांची लघुरूपे आहेत हे कळल्यावर आणि
त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आहे हे कळल्यावर मजाही वाटेल. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हेही दाखवलेले असते. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत, ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दात सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली असते. नामाच्या बाबतीत मात्र पू म्हणजेच पुल्लिंगी, स्त्री म्हणजे स्त्रीलिंगी, न/नपू नपुसकलिंगी असे लिहिलेले असते. दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे लघुरूप पाहायला मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेली दिसतात. सन म्हणजे संस्कृत, प्रा म्हणजे प्राकृत, बंग म्हणजे बंगाली, ओ म्हणजे ओडिया, हिंद म्हणजे हिंदी, पन म्हणजे पंजाबी, सिन म्हणजे सिंधी, गु म्हणजे गुजराती. या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात, कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून ती आपल्याला योग्य वाटते की नाही हेही सांगतात. व्युत्पत्ती कोशाचे कार्य: 1. शब्दाचे मूळ रूप दाखवणे. 2. अर्थातील बदल स्पष्ट करणे. 3. उच्चारातील बदल व फरक दाखवणे. 4. बदलांचे कारण स्पष्ट करणे. यापैकी पहिल्या 2 बाबींचा अगदी थोडक्यात सोदाहरण परिचय पाठात दिलेला आला आहे. लक्षात ठेवा. 1. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. 2. स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. 3. व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. 4. कृ. पा. कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. 5. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. 6. 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्यात.